नमस्कार, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण वाळवण रेसिपीमध्ये पारंपरिक पद्धतीने गव्हाच्या चिकाचे पापड बनवणार आहे। त्यासाठी मी गहू घेतले आहे, ते आपण सुरुवातीला निवडून घेऊ आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। हे आपल्याला साधारणतः 3 दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत। यामध्ये आपण पाणी घालून घेऊ आणि हा डबा उन्हामध्ये 3 दिवसाकरता ठेवून घेऊ। मधात मी यातील पाणी सुद्धा बदलले होते। आता गव्हाला 3रा दिवस निघालेला आहे आणि आता एका चाळणीमध्ये मी हे गहू काढून घेत आहे। गहू छान असे मुरलेले आहेत। आधी आपण ते पाण्याने धुवून घेऊ आणि त्यानंतर चाळणीमध्ये काढून घेऊ। त्याच्यातले पाणी निथळले की यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ते फिरवून घेणार आहोत। त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचे आहे आणि मिक्सरच्या भांड्यात आपण ते बारीक करून घेऊ। हे पहा, छान असे बारीक झाले आहे। आता हे एका परातीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हे टाकायचे आहेत। अशाच पद्धतीने मी सर्व गहू मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेतले आणि याचा छान असा आपण चीक पाडून घेऊ। आता आपल्याला हे छान असे धुवून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने यातील हा गव्हाचा कोंडा आपल्याला काढून घ्यायचा आहे। हे पहा, पुन्हा आपण हे पाण्याने धुवून घेऊ आणि यातील चीक काढून घेऊ। छान असं पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करून यातील चीक काढून घ्यायचा आहे। आता हा चीक आपण चाळणीने गाळून घेऊ। मी मैदा गाळायची चाळणी घेतली आहे। हवं तर तुम्ही कॉटनच्या कापडामधून सुद्धा गाळून घेऊ शकता, तर मी या चाळणीमधूनच गाळून घेत आहो। हे पहा, यातील जो हा गव्हाचा कोंडा निघते तो काढून घ्यायचा आहे। 2 चाळणीने मी ते 2 वेळा गाळून घेतले आहे आणि आता हा डब्यामध्ये हा चीक असाच रात्रभर ठेवायचा आहे। हे पहा, सकाळी हा यातील जो चीक आहे तो बुडाशी बरोबर बसते। छान असा चीक हा तयार झाला आहे। आता एका पातेल्यामध्ये आपण हा चीक काढून घेऊ। आता गंजामध्ये मी 1 ग्लास पाणी ठेवले आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे। पाणी गरम झाले की यामध्ये आपण चीक टाकून घेऊ। यामध्ये आवश्यकतेनुसार आपण हा चीक घालून घेऊ। थोडंसं घट्टच ठेवायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने हा ठेवायचा आहे। आता याला छान असं शिजू द्यायचं आहे। छान असं आपण याला शिजवून घेऊ आणि यामध्ये आता आपण कलर टाकून घेणार आहोत। यामध्ये मी पिवळा रंग घातला आहे। चीक शिजला की याला छान अशी चमक येते। छान असा आपला चीक शिजलेला आहे। आता एक कॉटनचा कापड आथरून आपण त्यावर याचे पापड घालून घेऊ। सुरुवातीला आपण पांढऱ्या रंगाचे पापड घालून घेऊ। अशा पद्धतीने आपल्याला हे पापड घालून घ्यायचे आहेत। आता रंगाचे पापड घालून घेऊ। अशा पद्धतीने गोल गोल आपण हे पापड घालून घेणार आहोत। उन्हामध्ये आपल्याला ते छान असे वाळून घ्यायचे आहे। संध्याकाळपर्यंत छान असे पापड वाळलेले आहेत।
आता हे कडक झाल्यामुळे आपल्याला हा कापड आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे आणि यावर आपण पाणी शिंपडून घेऊ. पाणी शिंपडल्यानंतर आपल्याला ते 5 ते 10 मिनिटं तसंच ठेवायचं आहे. 5 ते 10 मिनिटानंतर याचे पापड छान असे निघतील. हे पहा कसे छान असे याचे पापड निघत आहे. एका परातीमध्ये आपण हे पापड काढून घेऊ आणि याला दुसऱ्या दिवशी छान असे उन्हामध्ये वाळवून घेऊ. छान असा पातळसा पापड तयार झाला आहे. उन्हामध्ये आता छान असे हे पापड वाळलेले आहेत. मी एक पापड तुम्हाला तळून दाखवते. कढईमध्ये तेल गरम करून आपण यामध्ये पापड छान असे तळून घेऊ. हे पहा छान असे आपले पापड तळून तयार झाले आहे. खायला खूपच छान लागतात. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे पापड नक्कीच आवडतील. तर अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.